महाराज की जय। विनायकं गुरुन्नौमि साखरे नाम श्रुतम् येषाञ्चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति। साखरेवं सविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे वन्दे मुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामरिष्टं पुण्डलीकवरदारिविठ्ठल श्रीज्ञानदेव वासुदेव हरी। तर काल आपण बघितलं मनुष्य मात्राच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात। मल, विक्षेप आणि आवरण असं त्या दोषांचं नाव आहे। पाप करण्याच्या वासनेवरून मलाचा निश्चय होतो, अंतःकरणाच्या चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो, देहादी पदार्थाच्या ठिकाणी मी व माझी अशी बुद्धी होते, त्याच्यावरून स्वस्वरूपाच्या अज्ञानाचा निश्चय होतो। असे हे 3 प्रकारचे दोष प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये असतात। त्यामध्ये वेदविहित निष्काम कर्माच्या द्वारा मलाची म्हणजे पापाची निवृत्ती करता येते, उपासनेच्या द्वारा विक्षेपाची निवृत्ती करता येते आणि आत्मज्ञानाच्या द्वारा ब्रह्मात्मैक्य विद्येच्या द्वारा ज्ञानाच्या द्वारा स्वस्वरूपाच्या अज्ञानाचा नाश करता येतो। तर ज्याने या जन्मामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये वेदविहित निष्काम कर्म करून मल नावाचा दोष नष्ट केलेला आहे आणि उपासनेच्या द्वारा विक्षेप नावाचा दोष नाहीसा केलेला आहे, आता फक्त स्वस्वरूपाचं आवरण त्याच्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि त्या स्वस्वरूपाच्या आवरणाच्या निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो या ग्रंथाचा किंवा वेदांत विचाराचा अधिकारी आहे, असं आपण काल पाहिलं। मग त्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे तो, हे की नाही। मल, विक्षेप हे 2 त्याचे अंतःकरणातले दोष नाहीसे झालेलेच आहेत। फक्त आता एक दोष घालवायचा शिल्लक राहिलाय, ते म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान। आणि ते अज्ञान घालविण्याकरताही आपल्याजवळ साधन बाळगून आहे, तो आपल्याकडे हत्यार बाळगून आहे। आणि ते कोणतं साधन लागतंय आत्मस्वरूपाचं अज्ञान दूर करण्याकरता? कोणतं साधन असावं लागतं त्या साधकाच्या जवळ? तर त्या साधनाचंच नाव आहे साधन चतुष्टय। 4 प्रकारचे साधनं त्याच्याजवळ असावे लागतात। 4 प्रकारचे साधनं असावे लागतात आणि त्या 4 प्रकारच्या साधनाला साधन चतुष्टय असं म्हणतात। चतुष्टय म्हणजे 4 आणि साधन म्हणजे आत्मज्ञान प्राप्तीचे साधन, उपाय। तर हे साधन चतुष्टय काय आहे? तर विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही 4 साधने आत्मज्ञान प्राप्तीची आहेत व त्यासच साधन चतुष्टय म्हणतात। असे हे 4 साधनाच्या द्वारा आत्मज्ञानाची काय होते? प्राप्ती होते। आत्मज्ञान मिळवायचं असेल तर पहिल्यांदा विवेक असावा लागतो, वैराग्य असावं लागतं, साधन चतुष्टय त्याच्याकडे असावे लागतात आणि मुमुक्षुता त्याच्याकडे असावी लागते। हे 4 साधनं जर जवळ असतील तरच त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते। हे 4 साधनं जर नसतील तर आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही आणि या 4 साधनालाच साधन चतुष्टय असं म्हणतात। मग आता यामध्ये जे पहिलं विवेक सांगितलेलं आहे, विवेक नावाचं जे साधन आहे, त्या विवेक नावाचं साधन म्हणजे त्याचं स्वरूप काय आहे? त्या विवेकाचं स्वरूप काय? तर त्याचं लक्षण म्हणजे स्वरूप, बरं काय? लक्षण या शब्दाचा अर्थ काय? स्वरूप।
तर त्या विवेकाचं काय लक्षण आहे? तर त्या विवेकाचं लक्षण सांगतात खाली, सत्संगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयासच विवेक म्हणतात. ही विवेकाची व्याख्या, हे विवेकाचं स्वरूप किंवा विवेकाचं लक्षण. विवेक म्हणजे काय? तर ज्याने संत संगती केलेली आहे. सत्संगती म्हणजे काय? संताची संगती. आणि संतांच्या संगतीत राहिल्यामुळे त्याला काही गोष्टी कळाल्या. काय काय कळालं त्याला? तर आत्मा अविनाशी आहे हे कळालं. त्यानंतर तो आत्मा क्रियारहित आहे असंही त्याला कळालं. आणि त्या आत्म्याच्या व्यतिरिक्त, तद्व्यतिरिक्त म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त, म्हणजे त्याच्याहून दुसरं, आत्म्याशिवाय जे दुसरे पदार्थ आहेत ते सर्व कसे आहेत? ते सर्व विनाशी आहेत आणि चंचल आहेत. आत्मा कसा आहे? अविनाशी. आणि बाकीचे पदार्थ विनाशी. आत्मा कसा आहे? निश्चल आहे, म्हणजे क्रियारहित आहे. आणि बाकीचे सर्व पदार्थ कसे आहेत? चंचल आहेत, क्रियावान आहेत. अशा प्रकारचं ज्याला आत्म्याचं आणि आत्मा व्यतिरिक्त इतर पदार्थाचं स्वरूप संतांच्या संगतीमध्ये कळालेलं आहे. आणि त्याला असा पक्का निश्चय झालेला आहे की आत्माच अविनाशी आहे आणि आत्माच एक निश्चल आहे, स्थिर आहे. आणि बाकीचे सर्वच्या सर्व नाशवंत आहेत आणि अस्थिर आहेत. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर, बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच न होती निश्चय चित्ती दृढ झाला. हे तुकाराम महाराजाचा विवेकाची व्याख्या. तुकाराम महाराज काय म्हणतात? बैसता संताचे संगती, संताच्या संगतीमध्ये मी बसलो असता कळो आले, कळून आलं, मला समजून आलं. काय काय समजलं? तर कळो आले कमळापती. पहिल्यांदा कमळापती म्हणजे परमात्मा, देव कसा आहे हे पहिल्यांदा कळालं. आणि दुसरं काय कळालं की आपुले कोणीच न होती हेही कळालं. हे कळो आले दोन्हीकडे लावायचं. बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती. कमळापती म्हणजे देव कळाला. आणि दुसरं एक कळालं. काय कळालं? आपुले कोणीच न होती हेही कळालं. आणि निश्चय चित्ती दृढ झाला. अशा प्रकारचा निश्चय माझ्या चित्तामध्ये कसा झाला? दृढ झाला की एक भगवान परमात्माच अविनाशी आहे, एक देवच अविनाशी आहे आणि बाकीचे सगळे विनाशवान आहेत. हे माझ्या मनामध्ये काय झाला? निश्चय झाला. म्हणून परमार्थ साधना ही संतांच्या संगतीमध्ये करायला सांगितलेली आहे. संताचे संगती, मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. हाच एक पंथ आहे, हाच एक मार्ग आहे देवाला आकळण्याचा, देवाला प्राप्त करून घेण्याचा. हाच एक मार्ग आहे. कोणता? संतांचे संगती. संतांच्या संगतीमध्ये मनोमार्ग गती, मनाच्या मार्गाच्या गतीने, मनोवेगाने असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे खूप वेगवान, तातडीने, गडबडीने, घाईघाईने हेच काम संतांच्या संगतीमध्ये करावं. संतांचे संगती, मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथी. मनाच्या वेगाने म्हणजे एवढा वेग असावा परमार्थाचा, एवढी तातड असावी, एवढी घाई असावी परमार्थाची की मनाच्या वेगासारखा वेग असावा परमात्म्याकडे जाण्याचा. आणि संसाराकडे जाण्याचा वेग असला तरी जमतंय, नसला तरी जमतंय.
संसाराकडचा आपण वेग वाढविला तरी नशिबात जसं आहे तसंच घडतंय, आणि संसारातला वेग कमी केला तरी नशिबामध्ये जसं आहे तसंच घडतंय. प्रारब्धापेक्षा जास्तही मिळत नाही आणि प्रारब्धापेक्षा कमीसुद्धा मिळत नाही. संसाराच्या बाबतीत रडायचं काही कारण नाही, कारण हे प्रारब्धाचा नियम माणसाला माहिती असावा. परमार्थ करणाऱ्याला तर नक्कीच माहीत असावा. तर संसाराची चिंता माणसाला लागत नाही. प्रारब्धापेक्षा जास्त मिळणार आणि प्रारब्धापेक्षा कमी मिळणार. देवानं आमच्यावर अन्याय केला असं काही लोक म्हणतात. नाही नाही, अजिबात केला नाही. तुला जेवढं मिळायला पाहिजे होतं तेवढं भगवंताने तुला दिलेलं आहे. जेवढ्याची तुला गरज आहे तेवढं भगवान परमात्मा तुला देणारही आहे. जेवढं देण्याची गरज आहे, जेवढं तुला मिळू शकते आयुष्यामध्ये, तेवढं तुला तो भगवान परमात्मा निश्चित देणार आहे. आणि जे मिळणारच नाही, तू काही केलंस तरी ते आपल्याला मिळणार नाही. तर अशा प्रकारे प्रारब्धावर संसार सोडून द्यावा. देहालावी संग प्रारब्धाचा. प्रारब्धाचा संग या देहाला लावून टाकावा. देहाचं आणि प्रारब्धाचं नातं आहे. संसारामध्ये जे काही घडल ते प्रारब्धाप्रमाणे घडल. त्याची एवढी मिळावं अशी अपेक्षाही बाळगू नका, आणि एवढं का मिळालं नाही म्हणून त्याचा खेदही बाळगू नका. कारण अपेक्षा बाळगली की माणसाला खेद करावा लागतो. कारण अपेक्षेप्रमाणे काही होईना, आणि अपेक्षेप्रमाणे होईना गेली की माणसाला रडावं लागतं. म्हणून अपेक्षाच बाळगायची नाही. कर्म करत राहा, आणि त्या कर्माचे फळ मिळणं भगवंताच्या हातात आहे. भगवंतावर सोडून द्या. देहतवासे प्रारब्धाधीन. देहतवासे प्रारब्धाधीन. याचा मी का शीन वाहू भार. बस, त्याचा आपण का शीन व्हायचा, का भार व्हायचा? प्रारब्धानं जसं व्हायचं असेल तसं होत राहिल्याचं. त्याचा आपण भार वाहण्याची, शीन वाहण्याची गरज नाही. जर समजा संसाराच्या बाबतीत आपण अपेक्षा बाळगायला लागलो तर माणसाच्या अपेक्षेला मर्यादा नाही, आणि सगळ्याच अपेक्षा संसारामध्ये कधी पूर्ण होत नाही. आणि अपेक्षा पूर्ण होईना गेलं की माणसाला रडायची पाळी येते. म्हणून अपेक्षाच बाळगायच्या नाहीत. म्हणून तर भगवंताने सांगितलं निष्काम कर्मयोग. कर्म करा, पण कसं करा? निष्काम कर्म करा. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति आह सन्यासीच योगीच न निराग्निर न चाक्रिया. खरा तो संन्यासी आहे. भगवान सांगतात की अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति आह. कर्मफलाचा आश्रय न करता जो कर्म सायासाने करतो, कर्म तर सायासाने करतो पण फळाची अपेक्षा करत नाही, तो खरा संन्यासी आहे. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति आह सन्यासी च योगी च. आता आपण व्यवहारामध्ये कर्म करता, पण ते त्याचं इच्छा अपेक्षा ठेवता त्या फळाची. शेतकरी आपण अपेक्षा ठेवता म्हणून आपण ते सन्यासीचे योगीच हे जे भगवंताने म्हटलंय, तो त्याला योगी म्हणा, त्याला संन्यासी म्हणा, त्या पदाला आपण पोचत नाही. का पोचत नाही? तर अपेक्षा ठेवतो आपण. कालच्याच पाठात बघितलं आपण, प्रयोजनाशिवाय आपण कार्य करत नाही. प्रयोजन पाहिजे. ते झालं, पण कसं आहे, आपण साधकाचा विचार करायला लागतो. साधकाने संसाराच्या बाबतीत अपेक्षा ठेवायची नाही. बाकी परमार्थाच्या बाबतीत अपेक्षा ठेवायचीच आहे की. मोक्षाच्या फलाची अपेक्षा ठेवूनच परमार्थ करायचा. परमात्मा प्राप्तीची इच्छा मनामध्ये ठेवूनच परमार्थ करायचा आहे. कारण ही अपेक्षा पूर्ण होऊ शकते. परमार्थामध्ये केलेली अपेक्षा ही पूर्ण होऊ शकते, पण संसारातली अपेक्षा ही पूर्ण होणार नाही. होणारच नाही असंही नाही, पण एखाद्या वेळेस होणारही नाही. म्हणून अपेक्षा ठेवणं म्हणजे हे निराशेला प्राप्त होण्याचं साधन आहे. आणि मग नाराजी होते माणसाची. एवढी अपेक्षा ठेवली होती बघा, आणि तेवढं काही झालं नाही, असं माणसं म्हणतात, हे की नाही. 10 क्विंटलची अपेक्षा होती म्हणला यंदा, पण 10 क्विंटल काही झालं नाही, 8च झालं.
ते पुढे नाराज होण्यापेक्षा आता अपेक्षा ठेवू नका ना. किती होईल याचा अंदाजच लावू नका. जे होईल ते होईल. जे होईल ते होईल म्हणून सोडून दिलं तर काय कमी होणार आहे का? तेवढंच होणार आहे. म्हणून संसाराच्या बाबतीत अपेक्षा न बाळगणे, देहाला प्रारब्धाचा संग लावून देणे आणि परमार्थामध्ये अपेक्षा बाळगायची आहे. परमार्थामध्ये मोक्षाची इच्छा करायची आहे, प्रयोजनाची अपेक्षा करायची आहे. प्रयोजनाची अपेक्षा करूनच परमार्थ करायचा आहे. पण संसारातही माणसं प्रयोजनाची अपेक्षा करूनच संसार करतात. पण गंमत अशी आहे की संसारामध्ये प्रारब्ध हे बलवान असल्यामुळे आपल्या प्रयोजनाच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. संसाराच्या द्वारा प्रयोजनाची अपेक्षा पूर्ण होत नाही. अलेक्झांडर जग जिंकायला निघाला होता. लाखो सैन्य त्याच्यासोबत होते. त्या काळातला सगळ्यात ताकदवाला असा तो राजा होता. ग्रीक देशाहून निघालेला, भारतापर्यंत येऊन पोचला. जवळजवळ अर्ध जग त्यानं जिंकलं होतं. आणि एवढं जिंकून सुद्धा त्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्या काय? नाही. त्याला अपेक्षा पूर्ण न होताच मरावं लागलं. अशा बऱ्याच लोकांच्या अपेक्षा अपूर्णच राहतात. पण परमार्थ करायची जर अपेक्षा मनामध्ये बाळगली तर या जन्मामध्ये जरी नाही पूर्ण झाला तरी पुढच्या जन्मामध्ये नक्की होणार आहे. पुढच्या जन्मात नाही झाला तर त्याच्या पुढच्या जन्मामध्ये नक्की होणार आहे. परमार्थाची अपेक्षा कधी निष्फल जात नाही. म्हणून विवेक त्याला म्हणावं की हे सर्व संसार कसा आहे? नाशिवंत आहे. आपुले कोणीच न होती, निश्चय चित्ती दृढ झाला. ते म्हणून तर म्हणतात असं, नेकी कर और पाणी में डाल. काय करायचं? नेकी करायची आणि सोडून द्यायची. पाण्यावर सोडून द्यायची म्हणजे ते परत येईल अशी अपेक्षा नाही. पाणी में डाल, पाण्यात टाकून द्यायची. चांगले कर्म करायचे आणि त्याची फळाची अपेक्षा करायची नाही. या म्हणण्याचा काय अर्थ? फळाची अपेक्षा करायची नाही. तर अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी विवेकाची व्याख्या सांगितलेली आहे. सर्व संसार हा नाशिवंत आहे, क्षणभंगूर आहे आणि या संसारातले कोणीही लोक माझ्या कामाला येणार नाहीत असं कळणे आणि त्याचबरोबर परमात्मा कोण आहे तर तो अविनाशी आहे, तो निश्चल आहे असं परमात्म्याच्या बाबतीत ज्ञान होणं. दोन्हीकडचंही ज्ञान होणं याला काय म्हणायचं? विवेक म्हणायचं. याला विवेक. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. इथं सावध झालो असं दोन वेळेस जे म्हटलंय तुकाराम महाराजांनी, सावध झालो, तर याचा अर्थ आपल्याला असा करता येईल की संसाराच्या बाबतीतही आम्ही सावध झालो आणि परमात्म्याच्या बाबतीतही सावध झालो. सावध होण्यापासूनच परमार्थाची सुरुवात आहे. ह्या विवेकापासूनच परमार्थाची सुरुवात आहे खरी तर. जोपर्यंत हा विवेक आपल्या अंतःकरणामध्ये जागा होत नाही तोपर्यंत अजून परमार्थाची सुरुवात झालेली नाही. हा सर्व संसार नाशिवंत आहे आणि एक देव अविनाशी आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अजून परमार्थाची सुरुवात नाही. तर संसाराच्याही बाबतीत आम्ही सावध झालो आणि परमार्थाच्याही बाबतीत आम्ही सावध झालो. अशा दोन्हीही बाबतीत सावध होऊन हरीच्या आलो जागरणा असं महाराज म्हणतात. आम्ही हरीच्या जागरणाला आलो म्हणजे हरीबद्दलची जागृती प्राप्त करून घेण्यासाठी आलो. शब्द कसे आहेत बघा, हरीच्या आलो जागरणा. हो, आणि इकडं आपल्या इकडं जागरण म्हणल्यावर काय म्हणतात त्याला? रात्रभर जाग राहणे याचं नाव काय? जागरण. वारकरी संप्रदायामध्ये एकादशीच्या दिवशी रात्रभर जागर राहावं म्हणजे हरी जागर करावा, हरीचं जागरण करावं हा एक अर्थ झाला. अजून याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा अर्थ घ्यायचा म्हणलं तरी इकडे हे दुसरेच मग जागरण बिगरण चालू राहतात.
हा खंडोबाचं खंडोबाचं जागरण राहतेच, त्या अजून कोण्या गोंधळाचं ते जागरणच राहतंय, अंबाबाईचं जागरणच राहतंय, देवीचं जागरण. तर जागरण काय आहे तर हरीचं जागरण करण्यासाठी आम्ही आलो असं महाराज म्हणतात. हरीचं जागरण काय आहे तर हरीबद्दलची जाणकारी, हरीबद्दलचं ज्ञान आम्ही प्राप्त करून घेण्यासाठी आलो. कुठं आलो? ते अभंग फार मस्त आहे. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. ज्या ठिकाणी वैष्णवांचे भार म्हणजे समुदाय आहेत, आणि ते वैष्णव कसे? जय जयकाराची गर्जना करणारे वैष्णव, विजयाची घोषणा करणारे वैष्णव, अशा त्या वैष्णवाच्या सानिध्यामध्ये, संगतीमध्ये आम्ही आलो. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे त्या ठिकाणी आम्ही आलो हरीच्या जागरणासाठी. कारण तिथंच हरीचं जागरण होतं. हरीचं जागरण या संसारातल्या लोकांमध्ये हरीचं जागरण कसं काय होईल? रात्रभर भजन केलं आणि समजा त्याला जर हरीच काय आहे तो कळाला नाही तर हरीचं जागरण झालं काय? ते नाही. तर हरी ज्या जागरणाच्या द्वारा कळतो, मग आता ते जागरण रात्रीच करावं लागतंय असंही काही नाही, हे की नाही. हरी ज्याच्या द्वारा कळतो ते दिवसाही. इथं अर्थ असा आहे की अज्ञानाच्या झोपेमध्ये, अज्ञानाचीच एक झोप आपल्याला लागलेली आहे आणि त्या झोपेमध्ये आपल्याला हरीबद्दलचं जागरण करायचं आहे. अज्ञान कशाचं आहे? अज्ञानाची झोप कोणाबद्दलचं अज्ञान आहे? हरीबद्दलचंच अज्ञान. हरीबद्दलच्याच अज्ञानाच्या झोपेमध्ये आम्ही झोपलेले आहोत. आणि मग जागरण कुठलं करायचंय? हरीचं जागरण करायचंय. तरच हरीबद्दलची झोप, आपली अज्ञानाची झोप काय होईल? नाहीशी होईल. हे जागरणच आहे. हे जागरण आपण करालो, हे जागरणच आहे. हेच खरं जागरण आहे. कारण इथंच हरी कसं आहे ते कळतंय, बाकी दुसरीकडे कुठेही कळणार. हरीच्या जागरणात हो, जाता का रे नये म्हणा, कुठे पाहशील तुटी, आयुष्यवेची फुकासाठी. आयुष्यवेचे फुकासाठी. तुकाराम महाराजचे शब्द बघा. हरीच्या जागरणाला जाताना का तुला लाज वाटते? हरीच्या जागरणा जाता का रे नये म्हणा. मनाला काय येत नाही तुझ्या हरीच्या जागरणाला जावं म्हणून? कुठे पाहशील तुटी. आणि एकदा जर या आयुष्यामध्ये तुला ते जागरण नाही करता आलं तर मग ही झालेली तूट कुठं भरून निघेल तुझी? आयुष्यवेचे फुकासाठी. संसारात गेलेलं आयुष्य फुकट आयुष्य चाललेलं आहे. ते फुकापदरी आयुष्य आपलं निघून चाललंय. एवढं अनमोल असं आयुष्य फुकापदरी निघून चाललंय. म्हणून संतांच्या संगतीमध्ये काय घडतंय? हे हरीचं जागरण घडत असतं. हरी कसा आहे ते कळतंय, संसार कसा आहे तेही कळतंय. कुठं? संतांच्या संगती. म्हणून सत्संगती ही अतिशय महत्वाची आहे असं आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला मिळतं. संतांचा संग नव्हे भलतैसा आणि तात्काळची दशा पालटते. संतांची संगती ही भलतैसी नाही, म्हणजे येऱ्या गबाळ्या लोकांच्या संगतीसारखी ही संगत नाही. कारण त्या लोकांच्या संगतीमध्ये दशा काही पालटतच नाही, उलट अवदशा मात्र होत जाते त्या आयुष्याची. पण संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर त्याची दशा पालटून जाते. संतांच्या संगतीत येण्याच्या अगोदर जसा माणूस असतो तसा संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर राहत नाही, त्याच्यात आमूलाग्र बदल होऊन जातो. जसं लग्न होण्याच्या अगोदर जशी मुलगी असते तशीच लग्न झाल्यावर राहते काय? ती राहत नाही. अगोदरचा अवखळपणा, अगोदरचं निर्बंध वागणं, निर्बंध बोलणं, अगोदरच्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, माहेराकडचे नियम, माहेराकडचे ते काय सवयी,
ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लग्न झाल्याबरोबर सुटून जातात आणि मग हे नवीन सवयी, या नव्या घरच्या नवीन सवयी, नवे व्यसन म्हणजे आवडीनिवडी, इकडची पद्धत, जे काय असेल ते सगळं इकडचं बदलून जातं. मग बाया म्हणतात, बाई तू नांदाय गेल्यापासून बदलून गेलीस बघ, लग्न झाल्यापासून पोरीत बदलच झाला, नाहीतर सगळ्या गावभर धिंगाणा घालत हिंडत होती, उधळत फिरत होती. पण लग्न झाली आणि अशी सुतात आली आता ती, तिचं जीवनच बदलून जातं. तर तशा प्रकारे अगोदरचं आपलं जे जीवन आहे, संतांच्या संगतीत येण्याच्या अगोदरचं जीवन जे आहे ते एखाद्या अवखळ नदीप्रमाणे, जंगलाला लागलेल्या आगीप्रमाणे, कुणीकडे जळत जाईल त्याचा पत्ता नाही, असं सैराट सुटलेलं असं जीवन असतं संतांच्या संगतीच्या अगोदर. आणि संतांच्या संगतीमध्ये आलं रे आलं की त्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडतो. काय करणं योग्य आहे, काय करणं योग्य नाही, देवाच्या बाबतीतलं ज्ञान, संसाराच्या बाबतीतलं ज्ञान, मी कोण आहे त्याचं ज्ञान, मी काय करायला पाहिजे त्याचं ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर कळत असतं माणसाला. म्हणून संतांच्या संगतीमध्ये माणसाच्या जीवनात बदल घडत असतो. म्हणून संतांचा संग तो नव्हे भलतैसा, तात्काळची दशा पालटत आहे. किंवा आपण मागे एका दिवशी अभंग घेतला होता, चंदनाने बोरी व्यापिल्या. काय ते? संताने सरता केलो तैशापरी, चंदनाने बोरी व्यापिल्या. मी संतांच्या संगतीत गेलो आणि संतांनी मला काय केलं? सरत करून घेतलं, मला सांभाळून घेतलं. कसं सांभाळून घेतलं? तर चंदनाने जसं बोरीच्या झाडाला सांभाळून घ्यावं, बोरीच्या झाडालाही चंदनच करून टाकावं, तिचा तो बोरीपणा पार संपून जावं, पहिलेची ती बोर राहूच नाही, चंदनासारखीच होऊन जावं ती, असं मला संतांनी करून घेतलं. मग हे करत असताना गुण दोष याती न विचारी काय, आणि ठाव दिला पायी आपुलिया. तर अशा प्रकारे संतांच्या संगतीमध्ये माणसाच्या जीवनामध्ये काय होतो? बदल होतो. वरून वरून नाही जरी बदल झाला तरी माणसाच्या विचारात बदल होतो, आतून बदल होतो. 2 वर्ष झालं तुम्ही विचारसागर ऐकायले, काय फरक झाला तुमच्यामध्ये? पहिलं जितक्या भाकरी खात होत्या तितक्याच आताही खाता, असला बदल होत नाही. पहिलं जसं झोप घ्यावं लागत होती तशीच आताही तुम्हाला झोप घ्यावं लागेल. म्हणलं काय बदल झाला तुमच्यात? हे असा वरून दिसणारा बदल नाही, तो आतून होणारा बदल आहे. मान्यतेत फरक पडतो. हा, मान्यतेत फरक पडतो, माणसाच्या समजुतीत फरक पडतो, ज्ञानामध्ये फरक पडतो. बऱ्याच गोष्टी माणसाच्या बदलून जातात. पहिल्याचा माणूस राहत नाही. एखादा शिकलेला माणूस आणि एखादा अडाणी माणूस वरून दिसायला दोन्ही सारखेच असतात, पण त्यांच्यामध्ये जर बदल बघायचा असेल तर दोघांच्याही समोर एक एक पुस्तक आणून ठेवा, म्हणजे तुम्हाला काय दिसेल? त्या दोन्हीतला बदल दिसून येईल. एक पोहणारा माणूस आणि एक न पोहणारा माणूस, दोघांमध्ये वरून बघितलं तर काय बदल दिसतो? काहीच बदल नाही. आणि बदल बघायचा का तुम्हाला त्या दोघातला? तर दोघालाही उचलून हिरीमध्ये टाक, तिथं बदल कळते आपल्याला, आहे की नाही? तसाच बदल आहे. परमार्थ करणारा संतांच्या संगतीमध्ये लागलेला आणि संतांच्या संगतीत नसलेला, या दोन्हीमध्ये असा आमूलाग्र बदल आपल्याला पाहायला मिळतो. आमचे उमरजकर माऊली म्हणायचे, परमार्थ करणारा एखादा माणूस देवाला प्राप्त झाला, देव भेटला, त्याला देवाचा साक्षात्कार झाला, म्हणजे त्या माणसाला काय शिंग फुटते का म्हणायचे? त्या माणसाला काय शेपूट फुटते काय? काहीच होत नाही. जसा पहिला होता तसाच होते. जनाबाई आमची गौऱ्या वेचताना भांडणही करायची त्या बाया सांगत. महाराज झाल्यावर कुठं भांडण करतात की? पहिल्यातलं काहीच बदल होत नाही. पहिला व्यवहार जसा आहे तसाच राहतो.
त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही बदल होत नाही. जनाबाई भांडण करीत होत्या गोऱ्यासाठी. गोरोबा काका पहिलेही गाडगे मडके घडीत होते, नंतरही घडीत होते. काय बदल झाला त्याच्या व्यवहारामध्ये? काहीच बदल झाला नाही, पण त्यांच्या समजुतीत बदल आहे. आणि आतून माणूस बदलावा का वरून बदलावा? आतून बदलावा. आतून बदलणं आपल्या हातातली गोष्ट आहे, वरून बदलणं आपल्या हातातली गोष्ट नाही. गोऱ्याचा माणूस काळा आपण करू शकत नाही, काळ्याचा गोरा करू शकत नाही. उंच असलेला ठेंगणा आपण करू शकत नाही, ठेंगण्याचा उंच करू शकत नाही. बाहेरचे बदल आपल्याला करायचा अधिकार नाही, पण आतून बदल करण्याचा अधिकार आपल्याला आहे. आणि परमार्थानं काय होते? बाहेरून बदल होतो का आतून बदल होतो? आतून बदल होतो. आणि आतलाच बदल महत्वाचा आहे. गोऱ्या रंगाची माणसं चोरी करीत नाहीत, काळ्या रंगाची माणसं करतात, असं ठरलेलं आहे का काही? नाही. मग हे चोरी करण्याचा जो स्वभाव आहे तो आतून आहे का वरच्या रंगामुळं? आतून आहे. तशा प्रकारे परमार्थ सुद्धा आतूनच घडायला पाहिजे, आतूनच व्हावं लागतं. तर अशा प्रकारे सत्संगतीने, संतांच्या संगतीमध्ये माणसाच्या विचारात बदल होतो, माणसाच्या समजुतीत बदल होतो. काय बदल होतो? एकतर परमात्मा कळतो त्याला, देव कसा आहे ते कळते, आत्मा अविनाशी आहे हे त्याला समजतं, आणि तो आत्मा क्रियारहित आहे हेही संतांच्या संगतीत त्याला कळतं. आणि त्याच्यानंतर तद्व्यतिरिक्त त्याच्याशिवाय सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे, असं संतांच्या संगतीत राहिल्यामुळे ज्याला निश्चयपूर्वक कळालेला आहे, त्या कळण्याचं नाव काय आहे? विवेक. हे जर निश्चयपूर्वक आपल्याला कळालं असेल तर आपल्या ठिकाणी विवेक नावाची गोष्ट जागृत झाली असं म्हणता येईल. नाहीतर ही विवेकाची व्याख्या तर कोणालाही पाठ करता येईल. विवेकाची व्याख्या पाठ करणं अवघड नाही, वैराग्याची व्याख्या पाठ करणं अवघड नाही, पण तो विवेक अंगी बांधण्याकरता आतूनच बदल व्हावा लागतो. संतांची संगतीच करावी लागते, संतांचे विचारच ऐकावे लागतात, आणि त्या विचारानुसार माणसाच्या अंतःकरणामध्ये बदल होत जातो. सत्संगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयासच विवेक म्हणतात. आता पुढे ऐका. आता हा विवेक वैराग्यादी उत्तर साधनास मूळ आहे. विवेक नसेल तर उत्तर साधने होत नाहीत. आता या विवेकाचं महत्व किती आहे बघा. विवेक असेल तर पुढचे साधनं घडतात. विवेक हे सगळ्याच्या मुळाशी आहे. विवेक जर माणसाच्या अंतःकरणात निर्माण झाला तरच त्याला वैराग्य निर्माण होते. विवेक निर्माण झाला तरच समाधी षटक संपत्ती त्याच्याकडे येते, आणि विवेक निर्माण झाला तरच मुमुक्षुता त्याच्या ठिकाणी येते. विवेकाशिवाय पुढच्या गोष्टी घडत नाहीत. काही काही माणसं वैराग्य निर्माण झालं म्हणून घरदार सोडून निघूनही जातात. वैराग्य झालं असं म्हणतात. पण गंमत अशी आहे की त्याच्या बुडाशी विवेक नसल्यामुळं, त्याला आत्मा अविनाशी आहे, सर्व संसार नाशिवंत आहे हे संतांच्या संगतीमध्ये न कळालेलं असल्यामुळे, जरी समजा घरादारामधून तो निघून गेला राग वैताग, तरी त्या ठिकाणी जाऊन त्याचं काही मन लागणार नाही. तो लगेच आपल्या घराला परत येईल. 4-8 दिवस गेले की लगेच घराला परत येईल. तिथं गेला तरी तिथं घरचं ध्यान होत राहील त्याला. माणसं पंढरपूरलाही जातात की घरादाराचा त्याग करून जातात, पण तिथं गेल्यावर काय परमार्थाच्या गप्पा मारतात काय? तिथं गेल्यावरही संसाराच्याच गप्पा. गावाकडे पाणी पडलं की नाही गड्या, पेरण्या करून निघाल्या वाटते तुम्ही, नाही? मागून जाणाऱ्या माणसाला
तर आता तिथं काय परमार्थाच्या गप्पा करतात का ते? नाही, संसाराच्याच गप्पा. म्हणून त्याला वैराग्य म्हणता येणार. घरादारातून 8 दिवसासाठी पंढरपूरला गेला, वैराग्य झालं त्याला, असं म्हणतात का त्याला? नाही, कारण त्याच्या बुडाशी विवेक नाही. संसाराचं नाशवंतपणा आणि परमार्थाचा, परमात्म्याचा अविनाशीपणा, या 2 गोष्टी त्याला कळाल्या नाहीत. आणि म्हणून जरी तो गेला राग वैताग, तरी त्याला विवेक म्हणता येणार नाही, त्याला वैराग्य म्हणता येणार नाही. म्हणून विवेक ज्याच्या बुडाशी आहे, फाउंडेशनच आहे ते विवेक म्हणजे परमार्थाच. विवेक जेवढा मजबूत तेवढा परमार्थ मजबूत, चांगला. आणि याचा विवेकासहित वैराग्य. विवेकासहित वैराग्याचे बळ, नुसतं वैराग्याचं बळ नाही, मुळात विवेक असला पाहिजे, तर ते वैराग्याचं बळ काहीतरी कामाला येते. फाउंडेशनच पक्क नाही. वाळूवरच घर बांधलं, सलाब टाकला, वरून एक पाण्याचा लोट आला की खाली वाळू जाती घसरून, आणि मग ती इमारती लागती पोवायला त्या पुरावर. म्हणून पहिला बेस पक्का असला पाहिजे. आणि बेस पक्का असला की मग माणसं ते परमार्थाला सोडिनात. आणि ज्याचा बेसच पक्का नाही, असे माणसं धर सोड, धर सोड, धर सोड, धरू की नको की, सोडू की नको की, असं होते. तर हा विवेक वैराग्यादी उत्तर साधनास मूळ आहे. उत्तर साधनं म्हणजे पुढे येणारे, नंतर येणारे. पुढच्या साधनाला हा विवेक काय आहे? मूळ आहे, मूळ कारण आहे. त्याचं ते फाउंडेशन आहे असं म्हणायला हरकत नाही. विवेक नसेल तर उत्तर साधने होत नाहीत. विवेक जर नसल तर उत्तर साधनं होत नाही. आता मसनवट्यातही माणसं वैराग्याच्या गोष्टी करतात. वैराग्य झालं असं वाटते माणसाला, काय मस्त परमार्थाच्या गप्पा, काही खरं नाही माणसाचं, म्हणतात असं. काल मला बोलला हो, बोलता बोलता उगत चलता चलता रामराम केला मला बाजारात त्यानं. माणसाचं काही खरं नाही आता. माणसाचं काही खरं नाही म्हणतात. कधी जावं लागेल काही सांगता येईना. कालच मला म्हणला मला जरा गडबड आहे हो म्हणला, आणि आता काय मी तुम्हाला बोलणार, उद्याच्याला बोलतो. आणि हो का आज तर मरावं लागलं त्याला. असे कुठं बोलतात माणसं? मसनवट्यामध्ये गेल्यावर बोलतात की मौतीचा कार्यक्रम चालू आहे, तिकडं ते सरण बिरण रचणं चालू आहे, ते मडकं बिडकं फिरविणं चालू आहे, तर ह्या गप्पा चालतात माणसाच्या. आणि एकदा ते मडकं बिडकं फोडलं, ते आग लावली, आणि सगळे माणसं हर हर महादेव म्हणून घरला फिरले की मग आता कोण लवकर निघल तिथून याचा विचार करतात. का तर म्हणजे पुढील गडबड आहे, शेताकडे जावं लागतंय, किंवा अजून कोण्या कामाला जावं लागतंय, अजून कुठं जावं लागतंय. म्हणजे आता ते वैराग्य राहिले का? आता नाही. वैराग्य क्षणभर एक त्या ठिकाणी वैराग्याच्या गोष्टी चालतात, पण ते वैराग्य कायमचं टिकून राहत नाही. का राहत नाही? तर त्याच्या बुडाला विवेक नाही. विवेक नाही. पोटभर जेवण झालं, एक सुपारीच्या खांड सुद्धा मावायला जागा राहिली नाही, इतकं टाचून पोट भरलं. आणि एवढं जेवण झाल्याच्या नंतर त्याला सांगितलं तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता? म्हणला गुलाबजामुन. मग माझी शपथ आहे म्हणला, एक गुलाबजामुन खा. खाईल का आता? ते खाणार नाही. त्या अन्नाबद्दल किती तिरस्कार निर्माण होतो. अरे नको गड्या, ते नाव सुद्धा काढू नका म्हणला त्या गुलाबजामुनचं. इतके गुलाबजामुन खालेत म्हणला, पोट असं टच भरलंय, तोंडात बोट घातल्याबरोबर बोटाला तेच लागाले म्हणला, सगळं इतवर भरत आले म्हणला नरड्यापासून. आता त्या गुलाबजामुनाचं नाव काढू नका. वैराग्य झालं की नाही त्याचा? त्या गुलाबजामुनाबद्दल वैराग्य निर्माण झालं त्याच्या मनामध्ये, पण त्या वैराग्याच्या बुडाशी काय नाही? विवेक नाही. आणि म्हणून ते वैराग्य किती वेळ टिकतंय? 2 तास 4 तास टिकतंय. 4 तासाच्या नंतर म्हणते हाय का बघा बरं आता कुठं. त्याचप्रमाणे
एक सुंदर अशा प्रकारचा एक श्लोक आहे. स्मशानांते भोजनांते मैथुनांते च या मतिही सा मती सर्वदा चेत्स्यात को न मुच्चेत बंधनात. स्मशानांते म्हणजे मसनोट्यात गेल्याच्या नंतर जी बुद्धी संसाराबद्दल निर्माण होते, जे वैराग्य निर्माण होते संसाराबद्दल, ते वैराग्य जर तसंच कायम टिकून राहिलं असतं तर, किंवा भोजनांते, स्मशानांते भोजनांते, जेवण झाल्याच्या नंतर अन्नाबद्दलचं जे वैराग्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतंय, ते वैराग्य जर तसंच कायमचं टिकून राहिलं असतं तर, किंवा मैथुनांतेच्या यामतीही, मैथुनांते, मैथुनाच्या शेवटी जी बुद्धी माणसाला त्या क्रियेबद्दल निर्माण होते, जो तिरस्कार निर्माण होतो, तो जर तिरस्कार कायमस्वरूपी माणसाच्या मनामध्ये राहिला तर कोण मुच्चेत बंधनात, बंधनातून कोण मुक्त होणार नाही, कोणाला मोक्ष मिळणार नाही. सगळ्यांना मोक्ष मिळेल, पण ती बुद्धी कायमची टिकून राहत नाही. भोजन झाले की लगेच काही वेळाला परत त्या अन्नाबद्दलची वासना निर्माण होते. पुन्हा स्मशानाच्या बाहेर निघाल्याबरोबर पुन्हा संसाराबद्दलची आसक्ती निर्माण होते, पुन्हा त्या स्त्री संघाबद्दलची आसक्ती निर्माण होते. आणि म्हणून नुसत्या काही काळ पुरतं निर्माण झालेल्या वैराग्यामुळे परमार्थ साधना त्याची घडत नाही. का? ते सुद्धा वैराग्यच आहे, पण त्या वैराग्याच्या मुळाशी काही नाही, विवेक नाही. म्हणून विवेक हा उत्तर साधनाला काय आहे, मूळ आहे असं सांगितलंय. विवेक नसेल तर उत्तर साधने होत नाहीत. विवेक जर नसेल तर उत्तर साधनं घडणार नाही, म्हणजे पुढचे साधनं घडणार नाहीत. आता या विवेकाच्या नंतर दुसरं पुढचं साधन आलेलं आहे वैराग्य. त्या वैराग्याचं काय लक्षण आहे, वैराग्य कशाला म्हणावं, तर वैराग्याचं लक्षण या ठिकाणी सांगतात. ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी होणाऱ्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. ब्रह्मलोकापर्यंत म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत असं म्हटलंय, म्हणजे इहलोकापासून असं अगोदर घ्यायला हरकत नाही. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जे जे भोग अनुकूल मानलेले आहेत, अनुकूल म्हणजे सुख देण्याला कारण, आपल्याला सुख देतात असं ज्या ज्या पदार्थाबद्दल वाटतंय अशा प्रकारचे अनुकूल पदार्थ. आणि प्रतिकूल पदार्थ कशाला म्हणावं, दुःख देणारे जे पदार्थ असतात त्याला काय म्हणायचंय, प्रतिकूल पदार्थ. झोपायला गादी मिळाली, अनुकूल का प्रतिकूल, अनुकूल आहे. प्रवास करायला मस्तपैकी छान असं वाहन मिळालं काहीतरी, अनुकूल का प्रतिकूल, अनुकूल आहे. एखाद्याला मनासारखी सुंदर अशी पत्नी मिळाली, अनुकूल का प्रतिकूल, अनुकूल आहे. आता प्रतिकूल काय आहे, रस्त्याने जात असताना वाटेमध्ये चोर भेटले, हे अनुकूल का प्रतिकूल, प्रतिकूल. रस्त्यानं चालत जात असताना अचानक साप वाटत दिसला, हा साप अनुकूल की प्रतिकूल, प्रतिकूल. तर अशा प्रकारे जे जे दुःखाला साधन आहे त्याला काय म्हणायचंय, प्रतिकूल म्हणायचं. आणि जे जे सुखाला कारण आहे त्याचं नाव काय, अनुकूल म्हणायचं. एखाद्यानं सोन्याची अंगठी आपल्या बोटात घातली, अनुकूल की प्रतिकूल, अनुकूल आहे. आणि ती अंगठी घालून रस्त्यानं येता येता चोरांना अडविलं, आता प्रतिकूल. तर संसारामध्ये कधी कधी तीच गोष्ट अनुकूलही होते आणि तीच गोष्ट कधी कधी प्रतिकूलही होते. जी पत्नी काही काळापूर्वी अनुकूल वाटत होती, तीच पत्नी काही काळाच्या नंतर काय होऊन बसते, प्रतिकूल होऊन बसते.
जे भोग आपल्याला सुखदायी वाटत होते तेच भोग कारमध्ये बसून चाललाय. अनुकूल आहे की नाही? अनुकूल आहे. पण अचानक पुढे जाऊन धडकली कार. आता अनुकूल आहे का ते? नाही. एकच वस्तू कधी कधी अनुकूल होते आणि कधी कधी प्रतिकूलही होते. तर या ठिकाणी प्रतिकूल वस्तूबद्दल माणसाच्या मनामध्ये तर नेहमी तिरस्कार असतोच. प्रतिकूल वस्तूचा त्याग करण्याची माणसाची नेहमीच भावना असते. प्रतिकूल वस्तू कोणाला पाहिजे आहे? दुःख मला व्हावं असं वाटतंय का कोणाला? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं, नेहमी मला त्रासच होत राहावा असं कोणालाही मनामध्ये वाटत नाही. आणि सुखाची मात्र सगळे अपेक्षा करतात. सगळे जीवजंतू सहित सगळेच्या सगळेच कोणाची अपेक्षा करतात? सुखाची अपेक्षा करतात. सुख कोणाला नको आहे? कोणालाच नको नाही. सुख सगळ्यांना हवंसं आहे. अद्वैत मकरंदामध्ये तर विषय आलेला आहे की सुख आत्महत्या करणाऱ्या माणसाला सुद्धा सुखच पाहिजे. काही माणसं म्हणतील बुवा आत्महत्या करायला की ते, मग आत्महत्या करायला त्या माणसाला सुख कसं काय पाहिजे आहे? तर इहलोकातलं या जगातलं जगण्यामुळं मला काही सुख लागणार नाही, मेलं तरच मला सुख लागल असा त्याच्या मनाचा निश्चय झालेला असतो. आणि म्हणूनच तो काय करतो? मरतो, आत्महत्या करतो. म्हणजे त्याच्याही मनामध्ये काय आहे? सुखाचीच अपेक्षा आहे. सुख सगळे अपेक्षा करतात सुखाची. आणि हे सुख मिळते कुठून? अनुकूल पदार्थापासून मिळते. अनुकूल असलेल्या पदार्थापासून सुख मिळते. मग आता असे हे अनुकूल पदार्थ इहलोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत असे कितीतरी अनुकूल पदार्थ आहेत. हजारो अनुकूल पदार्थ आहेत. एका इंद्रियाचे एक एक विषय जर आपण घेतला तर त्या एका विषयामध्ये हजारो नमुने आहेत, हजारो भेद आहेत. एक जीभ हे जर इंद्रिय घेतलं तर जिभीचा विषय आहे रस, म्हणून तर हिला रसना म्हणतात. जिभीला काय म्हणतात? रसना. आणि या जिभीला काय कळते? चव कळते. गोड, आंबट, तिखट, खारट, आंबट, तुरट वगैरे अशा प्रकारचे षड्रस, 6 प्रकारचे रस जिभीला कळतात. आणि ह्या 6 प्रकारच्या रसामध्ये किती नमुने? तिखट जरी एक घेतलं तरी त्या तिखटात किती नमुने? मिऱ्याचा तिखटपणा वेगळाच, मिरचीचा तिखटपणा वेगळाच, मिरचीतही हजारो नमुने. लवंगाचा तिखटपणा वेगळाच असतो, वरणातला तिखटपणा वेगळाच, भाजीतला तिखटपणा वेगळाच. अनेक नमुने एका तिखटपणामध्ये. गोडपणामध्ये किती नमुने? गोडीचे सुद्धा हजारो नमुने. नुकतीचा लाडूही गोडच आणि जिलेबीही गोडच, गुलाबजामुनही गोडच. पण गुलाबजामची जी गोडी आहे ती नुकतीची नाही, नुकतीची जी आहे ते जिलेबीची नाही, जिलेबीची आहे ते शिऱ्याची नाही. गोडीमध्ये किती प्रकार? हजारो प्रकार. आंबा जरी एक घेतला तर त्या आंब्यात गोडीच राहते की, पण हजारो नमुन्याचे आंबे आहेत. केसरी आंब्याची गोडी वेगळीच आहे तर दसरी आंब्याची गोडी वेगळीच आहे. केळ्या आंबा वेगळाच तर नारळ्या वेगळाच, बदा आंबा वेगळाच तर केसरी आंबा वेगळाच, हे की नाही? असे हजारो नमुने एका आंब्यामध्ये बघायला मिळतात. अनेक नमुन्याची गोडी. तर एका विषयामध्ये असे कितीतरी शेकड्यांना अनुकूल पदार्थ आहेत. या इहलोकातली गोष्ट आहे. आणि ह्या इहलोकातून मग आता स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर तर अजून त्याच्यामध्ये बदल. स्वर्गातून ब्रह्मलोकात गेल्याच्या नंतर अजून त्याच्यामध्ये बदल. तर इहलोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत जे जे पदार्थ अनुकूल आहेत त्या सर्व पदार्थाबद्दल मनामध्ये तिरस्कार निर्माण होणे, त्याच्या भोगाच्या त्यागाची इच्छा निर्माण होणे,
हे किती जरी सुखकारक पदार्थ असले तरी ते मला नको आहेत. मला आता फक्त देव मिळवायचा आहे. या संसारिक पदार्थामध्ये मी आता रमणार नाही. अशा प्रकारचा तिरस्कार या संसारातल्या अनुकूल पदार्थाविषयी निर्माण होणे म्हणजे याचं नाव काय? वैराग्य. हा, माऊली एक गोष्ट सांगायचे. एक राजा मरण पावला आणि मेल्याच्या नंतर त्या मंत्रिमंडळांनी एक निर्णय घेतला की म्हणजे आता या राजावर बसवावं कोणाला, कारण वारस नाही या राजाला, कोणाला बसवा. तर मग त्यांनी गावामध्ये अशी एक दौंडी पिटविली की उद्या सकाळी जो सगळ्यात अगोदर येऊन या गादीवर बसल, या सिंहासनावर बसल, तो या देशाचा राजा होईल. सगळ्यात अगोदर जो कोणी येऊन बसल तो या राजाचा राजा होईल. मग आता गावातल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये विचार आला, पण ते सिंहासन असं दूर केलं आपल्या पाठी इतक्यात लांब, 1 किलोमीटर अंतर. आणि त्या 1 किलोमीटर अंतरामध्ये रस्त्यानं जात असताना कुठं हॉटेलचे दुकानं होते, कुठं कपड्याचे दुकानं होते, कुठं अत्तराचे दुकानं होते, कुठं ते मस्त अशा प्रकारचे म्युझिकचे दुकानं होते, कुठं बघायला पिक्चर होते. रस्त्यानं असं मोफत सगळं. कुठं नाच गाण्याचा कार्यक्रम होता, कुठं नाटक तमाशा चालू होता, कुठं कीर्तना भजनाचा कार्यक्रम चालू होता. हर एक नमुना त्या रस्त्यानं तिथपर्यंत जाईपर्यंत. आणि सगळं फ्री होतं, काहीच 1 रुपया सुद्धा चार्ज नाही. तुम्हाला आवडल ते कपडा घेऊन जा, आवडल तितके घेऊन जा, सगळं मोफत होतं. आणि मग अशा प्रकारे सकाळी लोकांच्या झुंडीच्या झुंडी निघाल्या. आणि रस्त्यानं जात असताना हे असे झगमग झगमग सगळी दुकानं करायला लागले महाराज. कोणीही म्हणायला लागलं, या स्वागत आहे, या घेऊन जा, तुम्हाला पाहिजे ते घेऊन जा, फुकट आहे सगळं, काही द्यायचं नाही, 1 रुपया सुद्धा चार्ज नाही, कुठल्याच प्रकारचं काही किंमत द्यायची नाही, घेऊन जा, मोफत घेऊन जा, लागल तेवढं घेऊन जा. कुठं सोन्याचे दुकानं होते, कुठं चांदीचे दुकानं होते, कुठं हिऱ्याचे दुकानं. हिरे चांदी सुद्धा फुकट, सोनं सुद्धा फुकट. लोकांचं म्हणणार ते सिंहासन बिहासन जाऊ दे, हे सोन्याचं आपण 10 बोटाला अंगठ्या घालून घेऊ, जाऊ दे घरला. कोणी म्हणू लागला, अरे पोटभर जेवण करा भले माणसं, काय काय पदार्थ मांडून ठेवले, बघून तर येऊ. काही म्हणू लागले, काय कपडे भारी भारी. कोणी म्हणायला लागलं, नाच गाणं लई चांगलं आहे, कोणी म्हणायला लागले कीर्तन चांगलं आहे. अशा अनेक विषय तिथं मांडून ठेवलेले. आणि जाणारे हजारो लोक, कोणी कीर्तनात अडकला, कोणी भागवतात अडकला, कोणी नाचगाण्यात अडकला, कोणी कपड्याच्या दुकानात अडकला, कोणी हिऱ्या मोत्याच्या दुकानात अडकला. आणि एक माणूस असा निघाला की घरून जे निघाला ते त्यानं कोण्या दुकानाकडे बघितलंच नाही. तुझं ते खाण्याचं दुकान असो, नाचगाण्याचं असो, अजून कशाचं असो, कशाकडेच बघितलं नाही. सरळ निघाला ते सिंहासनच गाठलं का. मग सिंहासनावर बसण्याकरता तर हजारो लोक निघाले, पण सिंहासन कोणाला मिळालं? एकाला मिळालं. का मिळालं? त्यानं वाटतल्या कोण्या विषयाकडे ध्यानच दिलं नाही, म्हणून तिथं जाता आलं त्याला. आणि जर वाटतल्या विषयामध्येच गुरफटला असता तर तिथपर्यंत जाता आलं नसतं. तसंच तुमचं आमचं आहे. भगवंतानं ते या मनुष्य देहाच्या समोर एक असं सिंहासन मांडून ठेवलंय. परमात्मपद, देवाचं पद मिळणार आहे, देवच होता येणार आहे या शरीराच्या द्वारा. देवची हो म्हणते ते होती, असं एक सिंहासन मांडून ठेवलेलं आहे. आणि त्या सिंहासनापर्यंत जाण्याकरता वाटमध्ये हे संसार मांडून ठेवला. संसार मांडून ठेवला. या संसारामध्ये अनेक प्रकारचे विषय, आणि हे सगळे विषय. आणि माणसाला काय वाटायलंय, जाऊ द्या, कोण देव बघितलाय काय नाही, आपल्याला कुठं मिळते का देव. मिळो जाणं तुकाराम महाराजाला, मिळो जाणं ज्ञानेश्वर महाराजाला.
आपण त्या देवाचे थोडेच अधिकारी आहोत. चला हे मिळाले फुकटामध्ये, हे घेऊन चला. ही संपत्ती हा? मिळू, संपत्ती मिळू, संपत्ती मिळते, हं? सुखी होते. संपत्ती मिळाली म्हणजे सुखी होते. अनेक गोष्टी असतात. हा हा हेच घेऊन जाऊ आपण घरला, याच्यानं सुखी होता येईल. अशा प्रकारचा मनामध्ये विचार करून तुम्ही आम्ही कुठं रंगलो? या संसारातच बायका लेकरामध्ये रंगून गेलो. वैराग्य झालं नाही. वैराग्य झालं नाही, याचा त्याग करायची हिंमत झाली नाही. वाटत मांडून ठेवलेल्या वस्तूचा त्याग करायची हिंमत झाली नाही. आणि त्या सिंहासनापर्यंत आपण ठरलेल्या टाईममध्ये पोचू शकलो नाही. आणि ठरलेली वेळ आहे. कोणाकडं 75 वर्षाची वेळ आहे, कोणाकडं 50 वर्षाची आहे, कोणाकडं 100 वर्षाची आहे. असं जस्ट त्याचा आपला ठरलेला वेळ आहे. तितक्या वेळातच आपल्याला हे करायचं. त्याच्यापेक्षा 1 सेकंदही आपल्याला जास्त मिळणार नाही. मग आता कोणाकोणाला करता येते ते गंमत आहे बघायची. आता कोण कोण तिथपर्यंत जाऊ शकतो. तर अशा प्रकारे वैराग्य त्याला म्हणावं की जो या सर्व विषयाचा त्याग करून सरळ त्या परमात्म्याच्या सिंहासनापर्यंत जो जाऊन पोचू शकतो, कोण्याच विषयाकडे पाहत नाही. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. वैराग्य कसलं आहे त्याचं? विवेकासहित वैराग्याचे बळ. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा असं वैराग्य आहे महाराज त्याचं. कितीही त्याला प्रलोभन द्या, त्या प्रलोभनाला तो संसाराच्या काय म्हणतात प्रतिसाद देणारच नाही. आणि आपलं जे ध्येय ठरलेलं आहे त्या ध्येयापर्यंत विश्रांती नाही. ध्येय गाठेपर्यंत आराम नाही. रामाचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आराम कसला. मारुतीला ते लंकेमध्ये जात असताना समुद्रावरून उड्डाण करत असताना ते मैनाक नावाचा एक पर्वत समुद्रातून वर आला आणि त्या पर्वताने विनंती केली की मारुतीराय तुम्हाला थोडंसं विश्रांती घ्या माझ्या या शिखरावर. फळावळ घ्या, थोडंसं पाणी पिया, थकवा भागवा झाला असेल, थोडंसं 5-10 मिनिट विश्रांती घ्या आणि नंतर पुढे जा. त्यावेळेस मारुतीरायाने सांगितलं की रामकाज केल्याशिवाय विश्राम कहा. विश्रांती कुठे मिळू शकते? नाही म्हणले, रामाचं काम अगोदर आणि नंतर विश्राम. तर अशा प्रकारे धगधगीत ज्वाळाग्नी जैसा असं वैराग्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्याजवळ हे दुसरं साधन त्या साधकाच्या जवळ आहे असं म्हणायला हरकत नाही. हे 2 साधनं त्याच्याजवळ झाले, विवेक आणि वैराग्य. आता तिसरं साधन सांगितलेलं आहे समाधी षटक साधन. तर समाधी षटक साधन काय आहे ते आपण उद्याच्या बघू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंग भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत माधव महाराज की. आता विश्वास की देवी येणे वागितने तो